भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना तीव्र अभिवादन. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज, संत कबीर, भीमाई रमाई जिजाऊ सावित्री यशोधरा महामाया माँ फातिमा व ज्या महापुरुषांनी समतेच्या विचारासाठी अहोरात्र प्रयत्न करून आपले जीवन समाजासाठी वाहिलं त्या सर्वच महामानवांना तीव्र अभिवादन. बंधूंनो, आपण भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर व्हिडिओ बनवत असतो. समतेचा विचार जनजनपर्यंत कसा पोहोचेल, समतेचा विचार सर्वांपर्यंत कसा पोहोचेल या उद्देशाने आपण हे आपले चॅनल आहे गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपल्याला हे विचार ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. म्हणून आपण त्याला सर्वांना नम्र विनंती की आपण गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करावं व्हिडिओला आणि कॉमेंटसुद्धा कराव्यात. असो, आता आपण समर्पण घेतल्यावर व्हिडिओचा विषय सांगूया. सुख बुद्धान्मुपादो सुखास धम्म देसना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुख सुख बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्ग 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आहे भट पांड्याचे बंड 1857. भट पांड्याचे बंड 1857 आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार. महात्मा फुले यांनी 1857च्या युद्धाला भट पांड्याचे बंड असे लिहिलेले आहे. याचा अर्थ इंग्रजांनी बहुजन समाजाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे दिसते. नेमका याचाच राग भट व पांडे यांना आला होता. कारण भट पांड्यांना बहुजन समाज हा गरिबीत व दारिद्र्यात खितपत पडलेला हवा होता. परंतु इंग्रजांना मात्र तसं केलं नाही. इंग्रजांनी या सर्व लोकांना संधी दिली, शिक्षणाची संधी दिली, नोकरीची संधी दिली. हे यांना नको होतं. कारण त्याचं म्हणाल ते गुलाम आहे, एक प्रकारे शूद्र आहे, शूद्राला कोणताच अधिकार नाही, अशी यांची चातुर्वर्ण व्यवस्था ही सांगत होती. असे मोगल सम्राट अकबराने बहुजन समाजाला दूर ठेवले. तसेच इंग्रज सरकारने केले पाहिजे असे भट पांड्याचे मत होते. कारण यांनी त्या मोगलाला सांगितलं, मोगलांना ऐकलं, तसं अकबराने तसं ऐकलं, पण इंग्रजांनी यांचं ऐकलं नाही. म्हणून मग यांनी त्याच्या विरोधात नंतर बंड केलं इंग्रजांच्या विरोधात. पण स्वतःच महात्मा फुले यांनी 1848 साली शूद्राच्या अर्थात बहुजन समाजाच्या
मुले व मुलींसाठी शाळा उघडली होती 1848 मध्ये. म्हणजे बहुजन समाज हा डोईजड होईल असे भट पांड्यांना वाटत होते. आणि ते आता जड वाटते. आता तर सर्व शिकलेत ना, सर्व बाबासाहेबांना, महात्मा फुलेनं क्रांती घडवली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ज्या ज्या माणसानं तो मंत्र कानी धरला, खुंगाड बांधली, त्यांचा विकास झाला. ज्या लोकांनी त्याला टाळलं ते अजूनही खितपत पडलेले आहेत आणि लोकांच्या नावानं दोष देत आहेत. आता आपण पाहतो वर्गीकरणाचं प्रकरण चालू आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात, अमुक लोकांना आमचं खाल्लं, अमुक लोकांना टमुक खाल्लं. अरे बाबा, शिक्षण घेतल्यावर सगळंच कळते, अज्ञान दूर होते. आणि जर मला अधिकारी, कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर, वकील जे काय व्हायचं असेल ते बगर शिक्षणाचं कोणालाच होतं नाही. किती आरक्षण द्या, होईल काय? नाही होईल. मग हे आंधळी पट्टी ज्या लोकांच्या डोळ्यावर बसवलेली आहे त्यांनी विचाराचे डोळे उघडावे. असो, आपण आपल्या विषयाकडे वळूया. टिळक काय म्हणाले होते बघा. टिळकांनी काय म्हटलं, तेला, तांबोळी, माळी, धनगर, कुणबी, महार, मांग विधानसभेत जाऊन नांगर हाकलतील काय? त्याला कशाला शिक्षण पाहिजे असा प्रश्न निर्माण केला होता. हे जग जाहीर आहे, ही काही चोरून नाही, हे जग जाहीर आहे. म्हणजे भट व पांडे यांच्या मनात इंग्रजांची सुधारणा नको होती. म्हणून भट पांड्यांनी बंड केले. धर्म बुडणार, काय म्हणाले ते, धर्म बुडणार, चातुर्वर्ण नष्ट होणार असं भट पांड्यांना वाटत होते. म्हणून महात्मा फुले यांनी 1857च्या युद्धाला भट पांड्याचे बंड असे म्हटलेले आहे. पुढे महात्मा फुले म्हणतात, दुसरे असे की महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1818च्या ब्राह्मण आणि शूद्र म्हणजे महार युद्धाचा अभ्यास केलेला होता. या युद्धात शूद्रांनी ब्राह्मणांना सडोकी पळो करून सोडले होते. तसेच 1857चे युद्ध हे सुद्धा मागास जातीच्या बळावर इंग्रजांनी जिंकलेले आहे. युद्धाचा परिणाम महार बटालियन स्थापन करण्यात झाला. शूद्र अर्थात बहुजन समाज कायमचा शस्त्रधारी झाला. हे भट पांड्याच्या बंडाचे फलित होय. जानेवारी 1818 नंतर 39 वर्षांनी भट पांड्यांनी बंड केले. 1818 अधिक 39 बरोबर 1857 म्हणजे 1857. त्यानंतर इंग्रज सत्ता कायम स्थिरावली. 1857चे बंडखोर बाबा साधू गोसावी झालेत असे प्रबोधनकार ठाकरे यांनी नोंद केलेली आहे. इंग्रज सत्ता भारतात स्थिर झाल्यावर सुधारण्याचे वारे वाहू लागले. शिक्षणाचे द्वार उघडल्या गेले. इंग्रज सत्ता असताना नेपाळ युद्ध, अफगाण युद्ध, ब्रह्मयुद्ध झाले.
तसे 2 जागतिक युद्ध झाले, पण अस्त्राचा वापर झाला, पण इंग्रज सत्तेला धक्का लागला नाही. सन 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. प्रथम ब्राह्मण हेच शिक्षित व पुढारलेले होते. त्यामुळे सर्व सरकारी नोकर ब्राह्मण होते. तसेच हिंदू अर्थात वैदिक हे काँग्रेसचे समर्थक होते. पण मध्येच राजश्री शाहू महाराज यांचा उदय झाला. आता शाहू महाराजांनी काय केलंय? शाहू महाराज प्रथम हिंदू संस्कृतीचे समर्थक होते, पण ज्यावेळेस त्यांच्यावर बेतली त्यावेळेस ते काय म्हणतात बघूया. पण वेदयुक्त प्रकरण ज्यावेळेस शाहू महाराज आंघोळ करत होते राज्याभिषेक करायसाठी, त्यावेळेस ते ब्राह्मण म्हणाले, तुम्ही वेदयुक्त मंत्र तुम्हाला लागू पडत नाही. का? तर तुम्ही शूद्र आहे. मग वेदयुक्त प्रकरण आणि विषमता याने त्याचे मनात हिंदू अर्थात ब्राह्मण विरोधी झाले. त्याने सर्व हिंदू संस्कृतीचा धिक्कार केला आणि बहुजन समाजाची ब्राह्मणोत्तर चळवळ सुरू केली. यातून त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. याचा पहिला क्रांतिकारी निर्णय म्हणजे मागास वर्गीयांचे 50% आरक्षण होय. दुसरा निर्णय म्हणजे महात्मा फुले यांचे धोरण पुढे चालविणे होय. त्यांनी अनेक मागास मुलांना शिक्षणासाठी मदत केली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे 10,000 वर्षातील एकमेव महापुरुष होय. हे जे कार्य आहे ते सर्व शाहू महाराज यांचे होय. या अशा अनेक कार्यामुळे उत्तर भारतातील बहुजन समाजाने शाहू महाराजांना यांना राजश्री असा किताब बहुमान दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय हा देशासाठी नव्हे जगासाठी आनंददायी ठरलेला आहे. भारतीय इतिहासाचे नव्हे तर जनमानसाची जडणघडण बदलवणारी ठरवलेली आहे. भारताचा उज्ज्वल काळ ठरवणारा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ठरला आहे. पाकिस्तानचा अध्यक्ष आपल्या सेनेला म्हणे, चाय पिएंगे लाहौर को और खाना खाएंगे दिल्ली को. म्हणजे अयूब खान हा 12व्या शतकात वावरत होता. 12व्या शतकापासून बौद्धावर मनुचे कायदे लागू होते.
पण स्वतंत्र भारतात मनूचे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळून टाकलेले होते. मनू म्हणजे ब्रह्मदेव. याचे कायद्याने शूद्रांना शस्त्र हाती धरण्याची अधिकार नव्हता. पण स्वतंत्र भारतात मनूचा अर्थात ब्रह्मदेवाचा कायदा नव्हे. स्वतंत्र भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समता, समानता, समता याचा कायदा होता. मागास जातीचे लोक शेताकडे जायचे. लोक शास्त्रसज्ज होते. त्यामुळे अयूब खानाचे स्वप्न भंग पावले. पाकिस्तानचा पराभव. अशा प्रकारे या देशामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणून त्या महात्मा फुलेने भट पांड्याचे बंड 1857 म्हटलेला आहे. आता उद्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण थॉट्स ऑफ पाकिस्तान हा आपण घेणार आहे. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, जेणेकरून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अखिल मानवापर्यंत पोहोचे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. पुन्हा भेटू.